हा आहे आमच्या अहमदनगरच्या घरचा बाल्कनी व्ह्यू. हॅलो एव्हरीवन, मी रिहानी व्लॉग्स आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे. दोन दिवस भेटले फक्त पसारा आवडण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला सांगत आहोत की जे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही ॲडमिशन एन्क्वायरीसाठी आम्ही पुण्याला गेलो होतो. तर 2 दिवसापूर्वी तो ॲडमिशन कन्फर्म झालं आणि मग आम्हाला त्यांनी ॲडमिशन प्रोसेससाठी बोलवलं. सो 3 दिवसामध्ये आम्हाला आता शिफ्ट करायचं नगरहून पुणे. तर पूर्ण धावपळ आणि बाहेरची कामं, घरातली आवराआवर या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ जातो आहे. तर डायरेक्टली आम्ही आता ब्लॉग चालू केला नीलने की आम्ही भांडे भरत आहोत सगळे. आणि पूर्ण घरभर पसारा पसारा पसारा, सगळे बॉक्स सगळीकडे कचरा असं सगळं मांडला गेला आहे घरामध्ये. घरामध्ये भांडे भरताना काही वाटत नाही, पण भांडे घेताना काही वाटत नाही. म्हणजे शिफ्टिंगची वेळ येते तर कशात काय भरावं आणि काय करावं ना, एकदम खूप अवघड काम झालं आहे. तीन मोठे बॉक्समध्ये पसारा भरल्यानंतर आम्हाला मोठ्या गोण्यांचा वापर करावा लागला. आता सगळं काही आम्ही भरून ठेवलं आहे आणि त्यानंतरून आता हे गोण्यांमध्ये एकत्रित भरणार, म्हणजे आम्हाला कॅरी करण्यासाठी सोपं पडेल. तिसऱ्या मजल्यावरून एवढं सगळं सामान भरून आम्हाला खाली न्यायचं आहे, तर त्यानुसार आम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागते योग्य पद्धतीने भरण्यासाठी. 8 वर्ष झाले आम्हाला या घरामध्ये राहून आणि खरोखर घर सोडताना आम्ही खूप भावूक झालो. भिंतींचा कलर पण खूप खराब झालेला आहे. तर आम्ही हे घर जरी सोडत आहोत पण आम्ही ह्या घराला कलर देऊन जाणार आहोत. 8 वर्ष या घरामध्ये आम्ही स्वतःचं घर समजून राहिलो. आमचे घरमालक खूप चांगले आहे आणि त्यांनी आम्हाला कधीही कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ दिला नाही. तर त्यामुळे घर सोडताना आम्ही विचार केला की आम्ही असंच सोडणार नाही, तर आम्ही घराला कलर देऊन सोडणार. तर आम्ही उद्या इथून जाणार आणि 2 दिवसानंतरून कलर देण्याची व्यवस्था आम्ही करून चाललो आहे. तर 8 दिवसानंतर फ्लॅटला नवीन कलर देण्यात येईल आणि फ्लॅट पुन्हा जसं आम्ही पहिल्या दिवशी आलो होतो एकदम नवीन फ्लॅट होता, तर तसंच आम्हाला आमच्या घरमालकांना तो सोपवायचा आहे. पुन्हा जेव्हा कधी नगरला येऊ, जेव्हा फ्लॅटला कलर दिलेला राहील, तर या फ्लॅटवरती येऊन पुन्हा एकदा एक व्हिडिओ तर आम्ही नक्कीच काढू. तर फ्रेंड, डायरेक्टली मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे. तर सामान भरणं, तिसऱ्या मजल्यावरनं खाली आणणं, सामानची गाडी भरणं, या सगळ्या धावपळीमध्ये खरोखर व्हिडिओ काढण्याचं कुणाच्याही लक्षात राहिलं नाही. तर डायरेक्टली दुपारचे 1 वाजता ज्यावेळेस आम्ही प्रवासात होतो त्यावेळेस आम्ही व्हिडिओ ऑन केला. आणि आता मम्मी आमच्याबरोबर आहे, तर एबी झोपून गेला आहे. तर मम्मी पप्पा आमच्यासोबत आम्हाला सोडवण्यासाठी आलेत. पप्पा पुढे सामानच्या गाडीमध्ये आहे. पुण्यात स्टेबल झाल्यानंतर 8 दिवसांनी मी हा व्लॉग एडिट करत आहे, त्यामुळं व्लॉग 8 दिवस उशिरा येत आहे, त्यासाठी सॉरी. परंतु आता इथून पुढे पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे व्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तसंच आम्ही गावालाही जिथे कुठे जाणार आम्ही व्लॉग काढतच राहणार. पुण्यात पोचल्यानंतर आता आम्ही एका ठिकाणात रस घेण्यासाठी थांबलो आहोत. ऊन पण खूप आहे. सामानची गाडी आमची 10 मिनटं मागं राहिली आहे, त्यामुळे आम्ही जरा आता ज्यूस पिऊन सावलीमध्ये थोडा वेळ ब्रेक घेतला आहे. ऊन नाही जास्त आहे ना, ऊन खूप जास्त आहे. पोचला आहोत आता आम्ही आमच्या नवीन घरी. आणि आता इथं सगळे थकलेत. जेवणाचं काम चाललं आहे. मम्मीने मस्त जेवण बनवून आणलं आहे. कढी आहे, काय ते पुरणपोळी, हां काही हां. लय भूक लागली. आता मी पण जेवणार. आता मी भात आणि कढी घेणार. नवीन घरात आम्ही सगळेजण सोबत जेवतो आहे. मम्मी पप्पाने आम्हाला सोडलं. आता एवीची स्कूल त्यांना दाखवणार आणि त्यानंतरून ते रात्रीसाठी रिटर्न नगरला जाणार. या एबीच्या न्यू स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम आहेत. तर न्यू ॲडमिशनसाठी ते अशा पद्धतीने वेलकम किट करून त्यासोबत फोटो घेत आहेत. तर मी देखील त्यांच्या परवानगीने व्हिडिओ घेतला. मम्मी, ॲडमिशन झालं आता आणि आता आम्ही नगरला चाललो. पप्पा, स्कूल कशी वाटली? चांगली, छान आहे एकदम. आता मम्मी पप्पांना आम्ही सोडायला चाललो आहे. इथे तुषार भाऊजी बसलेले.
8 वाजता त्यांना फायनली नगर बस मिळाली, त्यात त्यांना बसून दिला. दिवसभरच्या थकव्यानंतर आता मी हॉटेलमध्ये बसून एक चहा घेत आहे. आणि नील खूप थकलेले आहे दिवसभर गाडी चालवून. मम्मी पप्पांना घरी जाण्यासाठी बसून दिलं. आता आम्ही जेवण पार्सल घेऊन चाललो आहोत, कारण खूप भूक लागली आहे आणि खूप तर फ्रेंड्स, आता नवीन घरामध्ये पहिली सकाळ आहे आणि आता मी बनवत आहे नाश्त्याला पोहे. ते दूध गरम होत आहे. सामान अजून सगळं अस्ताव्यस्त आहे, कुठं काय लावायचं सगळी ॲडजस्टमेंट चालू आहे. फक्त खोलून सगळं ठेवलं. छोट्या मोठ्या गोष्टी लावून घेतल्या ज्या गरजेच्या होत्या. आता कुठं काय करायचं, कसं करायचं, आता जसं आपल्याला पहिल्या घराची सवय असते, कुठल्या कोपऱ्याला काय ठेवायचं, कुठं काय ठेवायचं आपल्याला सगळं माहिती असतं. आता इथं सगळं नवीन आहे, तर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या की कुठं काय लावायचं. तर चला आम्ही तर नाश्ता करून घेतो. तर इथं आहे आता त्यांचा नवीन सेटअप. हा इकडे आमचं बाळ पेरू खातोय. खाऊन झाला. हां, तर हा नवीन घरातले पहिल्यांदा बनवलेले पोहे. तर इकडे खूप छान आम्हाला अशी बाल्कनी भेटली आहे आणि इथं असं अशा पद्धतीने आम्ही झाडं लावलेत. इथं आजूबाजूला सगळी झाडं आहेत त्यामुळे हां बरं, इथं नळ आहे असं तो दाखवतो आहे. इथं आजूबाजूला सगळी हिरवळ आहे त्यामुळे इथं बाल्कनीमध्ये पण एकदम गार वाटतं. हो, इथून स्कूल पण जवळ आहे. आणि यांनी पोहे सांडून दिले आहे. हे आम्ही घेतले, इथे दारावर विकत आले होते पेरू. हे तुमचे वापरायचे शर्ट हे धुवायला टाकायचे ना. हां, तर अंजीर घेतलेत, पेरू घेतलेत आज पहिल्यांदा इथं. चला घ्या पोहे खाऊन. झोपायची नाटकं बंद करा. माझ्या हाताने खायचे. तुझ्याच हाताने खा. हा उशिरा उठलेला आहे त्याच्यामुळं सगळं इथं तसेच आहे अद्दरलेला. हा हिरो उशिरा उठलाय. नुसतं तोंड धुवून बसले. चल घे जेवण, चल थंड होतील पोहे. आणि आता हे माझे पोहे काढणं म्हणजे करत आहे. आता मी पण पोहे खाणार आहे. मी तर इथे हवेशीर बसणार आहे बाबा. हवेशीर बसून पोहे खाते. माझी नवरी बाय. आता माझं बाळ आंघोळ करून आलंय, स्वतःच्या हाताने आंघोळ करतो आता. तुझ्या हाताने करता काय? काय मज्जा केली आंघोळी करताना. मस्त केली अंघोळ. मी काय केलं, बॉडीला पूर्ण फेस लावला. फेस लावला. हा, साबणाचा फेस. हां, आणि त्याच्यानंतर ना पूर्ण तोंडाला तर पिअर सॅनिटायझर दोन्ही साबणांचा फेस लावला. हो. एवढी असती. चल घे कपडे घालून चाल. असती तर बघा. दाढी काढून टाकली. दाढी बॉडी. एबीला सायकल घ्यायला आलोय आता. हे बघा ट्रायल घेता चाललाय. ते सायकल मार्टमध्ये आलोय. खूप सारे सायकल इथं. आता ही स्टँडवाली सायकल. ओय. आधीच्या सायकलपेक्षा ही जड आहे त्याची. आता सायकल जमली आता त्याला. आता कोणता कलर घ्यायचा चॉईस चालू आहे. आता आम्ही अवेन्यू मॉलमध्ये आलो आहे. इथे डीमार्ट आहे. तर काही आम्हाला घरासाठी छोटी मोठी खरेदी करायची आहे, त्यासाठी आलो आहे आम्ही. डीमार्टला आलो आहे आता. आम्ही वर चाललो आहे आता. गाडी पार्किंग लावली तर आवाज घुमतोय बोलल्यानंतर. इथं पुण्याचं डीमार्ट दाखवतो. किती फ्लोअरला आलो? ग्राउंड आहे. कुठे जायचं आता? आता आलो आहे आम्ही ग्राउंड फ्लोअरला. चीज पॉपकॉर्नचा वास येतोय सगळीकडं. डीमार्टच्या बाहेर कंपल्सरी ठेवतातच काय ते. चला आम्ही डार्क फंटसी घेऊन झाले पहिली खरेदी.
किराणा सेक्शन. तांदूळ असे. तुमचा तांदूळ तिकडे. आमचा तांदूळ मसाल्याचं नाही घ्यायचं. छोटा गॉगल बघ रे कसा आहे. तुला काही चष्मा लागलेला आहे का? असा चष्मा नाही घ्यायचा. सगळं कपड्यांचं सेक्शन आहे. भेटला शर्ट. हे आता आम्ही एक्झिट घेत आहोत इथून. लिफ्टसाठी थांबलोय आम्ही आता. हे तुझंच आहे, तूच खाणार आहे. आलो आता आम्ही बेसमेंटला पार्किंगमध्ये. आता आमची गाडी शोधतो. बॅग वगैरे काही आणलेलं नाही आहे. आता डिक्कीमध्ये असं सामान भरणार आहे. मोजकं सामान याच्यात भरलं आहे. कपडे मांडीवर घेतलं नाही चालतात. पहिला प्रवास आहे आमचा स्लीपर कोच बसमध्ये. स्लीपर कोचमधला पहिला प्रवास आहे आपला हा. पहिला मी दुसरा आहे. मी पहिल्यांदा बसते याच्यामध्ये. नीलनी प्रवास केलेला आहे आधी. जॉब इंटरव्ह्यूसाठी नीलने या बसमध्ये 2दा प्रवास केलेला आहे. मी पहिल्यांदा आहे. मी पण पहिल्यांदा. आता आम्ही घरी. अरे बापरे. बघा इथे AC आहे. लाईटच आहे. बसमध्ये आमचा छोटासा आम्ही चाललो नगरला आता पुन्हा एकदा. एका रात्रीसाठी बाईक आणायला चाललो. उद्या परत पुण्याला. बेबीला खूप मज्जा येते. पहिल्यांदा तो अशा मित्रांनो चला झोपून घेऊ. तर फ्रेंड्स रात्री आम्हाला पोहोचायला 12च्या आसपास झाले होते. तर खूप भूक लागली होती. त्यामुळे गेले आधी जेवण केलं आणि झोपायचं टायमिंग झालं होतं. त्यामुळं सगळेजण लवकर झोपून गेलो. आणि सकाळी पण गडबडीमध्ये सगळं उठून आवरलं. नाश्ता वगैरे सगळं करून. आणि कसं फ्लॅट सोडताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला फ्लॅटला कलर द्यायचा आहे. त्यामुळं पेंटर पण आले होते. तर कलर सिलेक्ट करायचा होता. त्यांना ॲडव्हान्स पण द्यायचा होता. तर ते पण काम आम्ही करून आलो. आणि उन्हाच्या आधी आम्हाला लवकर निघायचं होतं. यासाठी की रस्त्याने ट्रॅफिक लागून आम्ही उन्हामध्ये अडकू नये. कारण AB सोबत असल्यामुळं कसं बाईकवर आम्ही येणार होतो. तर त्यासाठी आम्ही घरून लवकर निघलो. आणि त्यामुळं गडबडीमध्ये आम्ही व्हिडिओ पण काढला नाही. डायरेक्टली मी आल्यानंतर व्हिडिओचा एंड घेत आहे. फ्रेंड्स हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आहे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज पुण्याचे आणि पुण्याबाहेरचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा सुंदरशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं रिहानील ब्लॉग बघत राहा.